24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील कवठा भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती अतिशय उत्साहात संपन्न होत आहे। त्यानिमित्त या ठिकाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस PI माननीय चिंचोलकर साहेब आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करतो। सर, काय सांगणार आपण जनतेला? जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी सर्व आपले नांदेडवासीय सर्व समाज बांधव यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपण ही जयंती अशाच पद्धतीने दरवर्षी आनंद आणि उत्साहामध्ये साजरी करावी अशी विनंती करतो। जय हिंद। या ठिकाणी नांदेड दक्षिणचे आमदार माननीय बोंडारकर सर आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करतो। दादा, काय सांगतात आपण? जगज्योती महात्मा बसवेश्वर यांची आज जयंती आहे। त्या निमित्तानं माझ्याकडून माझ्या परिवाराकडून नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाकडून मनापासून मी सर्वांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आज दिवसभरामध्ये हजारो लोकांनी बसवेश्वर महाराज यांना अभिवादन केलेलं आहे। सकाळी मी पण आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी यांनी पण महात्मा बसवेश्वर महाराजांना अभिवादन केलं आणि सकाळपासून या ठिकाणी बसवेश्वरांच्या चरणी लीन होण्यासाठी सगळे समाज बांधव या ठिकाणी येत आहे आणि आज या ठिकाणी आमची ताई महादेवी मठपती यांनी अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। दरवर्षी ते गेली 11 वर्ष त्यांनी हे उपक्रम चालू आहे आणि अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे। त्यासाठी चांगला उपक्रम या ठिकाणी त्यांनी राबवला, त्याबद्दल त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो आणि असेच कार्यक्रम त्यांच्या हातून व्हावं अशी आई जगदंबा चरणी प्रार्थना करतो आणि पुनश्च सर्वांना महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं मनापासून मी शुभेच्छा देतो। जगज्योती क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती अतिशय उत्साहात संपन्न होत आहे। त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत मठपती मॅडम आहेत। त्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील या ठिकाणी जो अन्नदान असेल, रक्तदान असेल ते कार्यक्रम त्या ठेवतात। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अतिशय उत्साहात सकाळपासून या ठिकाणी अन्नदान चालू आहे, त्यानंतर रक्तदान देखील चालू आहे। त्यानिमित्त आपण त्यांच्याशी चर्चा करतो। मॅडम, काय सांगणार होतो? प्रथमतः मी सर्वांना महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त शुभेच्छा देते। महात्मा बसवेश्वर हे नुसते महात्मा त्यांना नाव त्यांच्या कामामुळे मिळालं, कारण ते एवढे महान होते की ज्या महिलेला कोणी घराच्या बाहेरही निघू देत नव्हतं त्या महिलेला त्यांनी बाहेर काढण्याचं काम केलं, शिक्षण घेण्याचं काम दिलं आणि महिलांना मुक्ती दिली। आणि कारण का त्यांच्यामुळे आज मी इथपर्यंत हे काम करते आणि मी प्रथमतः त्यांच्या चरणी नतमस्तक, कारण का ते नसते तर आम्ही ही महिला नसत्या। आज महात्मा बसवेश्वर जयंती निमित्ताने माझं अन्नदान आहे, आरोग्य शिबिर आहे, रक्तदान आहे। आज आम्ही विविध उपक्रम इथं राबवत आहोत। या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब, अजित गोपछडे साहेब, माननीय आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब असे अनेक मान्यवर येऊन इथे भेट दिलेत। माननीय आयुक्त साहेब आहेत, महापालिकेचे सर्वांनी आले, सर्वांनी भेट दिली आणि काही अन्नदान त्यांच्या हातून वाटप पण झालं आणि रक्तदानाचे त्यांनी रक्तदानाला पण त्यांनी शुभेच्छा दिल्या। आणि मी असं सर्वांना विनंती करते जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि आपले महात्मा बसवेश्वरांचे कार्य प्रत्येकांच्या घराघरात गेले पाहिजे एवढं सांगते थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीला महिलाच नाही, पुरुष नाही तर या ठिकाणी सर्व जाती धर्मातले लोक येतात, कारण या ठिकाणी महात्मा बसवेश्वर यांनी त्यांच्या शतकामध्ये जेव्हा त्यांचे कार्य होतं त्या टाइमला सर्वात पहिलं सर्व जाती धर्म एक करण्याचं काम या ठिकाणी महात्मा बसवेश्वर यांनी केलेलं आहे। परंतु या ठिकाणी आज आपण पाहतात जाती धर्मामध्ये या ठिकाणी दुभंगलेलं दिसतंय। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सर्व जाती धर्म कशा प्रकारे या ठिकाणी यायला पाहिजे? आणि विशेष म्हणजे आपल्याच लिंगायत जे समाज आहे त्यातील काही महिला जे असतील ते घरी थांबतात, तर घरी न थांबता त्यांनी कशा प्रकारे ते यावं याकरता काय
आवाहन करणार? बसवेश्वर महाराजांनी आता तुम्ही बघितलं असेल की बसवेश्वर महाराजांनी ते पूजापाठ विधी बंद करून त्यांनी बसवेश्वरण आहे त्या पद्धतीने त्यांनी साध्या पद्धतीने एक लग्न घेतलं होतं आणि बसवेश्वरनाचे बरेच जण आचरण करणारे आहेत, बसवेश्वरनावर चालणारे लोक, पण प्रत्येकाच्या मनामध्ये बसवेश्वर महाराज कुठंतरी कमी आहे. जसं आपण कर्नाटकमध्ये बघतो, पण आमच्या महाराष्ट्रामध्ये बसवेश्वर महाराजांना कमी लोक मानणारे आहेत. आपण बघतो जेवढा वाणी समाज आहे आता कुठंतरी जागृत झालाय आणि ह्या जयंती आम्ही उद्देश हाच आहे की अन्नदान असो की काही असो की बल डोनेशन असो की याचा एकच उद्देश आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये कळलं पाहिजे. तरी पण पहिल्यांदा जेव्हा माझं आता हे 11वं वर्ष आहे जयंतीचं, ज्यावेळेस मी सुरुवात केली होती त्यावेळेस इथं बसवेश्वर महाराजांचा पुतळाही नव्हता आणि बसवेश्वर महाराजांना जागाही नव्हती. मग त्यासाठी खूप लढाया दिल्या, त्याच्यानंतर काही लोकांनी खूप हे केलं, योगदान आहे त्यांचं. त्यानंतर महापालिकेने जागा दिली आणि इथं बसवेश्वर महाराजांचा पुतळा झाला. मग आम्ही ते छोटं छोटं करत हे मोठं झालंय आता आणि बऱ्याच लोकांपर्यंत आता मानायला लागलेत. पण अजूनही खेड्यापाड्यामध्ये बसवेश्वरांची जयंती होत नाही. जसं आज एकच दिवस होतो, जसं बाबासाहेबांची जयंती 1 महिना चालते, तसं ही बसवेश्वरांची जयंती मला एवढं सांगायचं आहे लोकांना की बसवेश्वरांची जयंती प्रत्येकाच्या घरामध्ये गेली पाहिजे आणि बसवांचे विचार हे प्रत्येकाने आचरण केले पाहिजे. या ठिकाणी खरोखर मॅडमने सांगितल्याप्रमाणे सर्वांनी बसवेश्वरांचे जो विचार आहे ते या ठिकाणी आपण डोक्यात घ्यायला पाहिजे आणि सर्वांनी या ठिकाणी महामानव बसवेश्वर यांचे जो या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा आहे नांदेड परिसरातील कवठा भागामध्ये, या ठिकाणी येऊन आपण नतमस्तक पाहायला पाहिजे, त्यांना अभिवादन करायला पाहिजे. या ठिकाणी CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड, धन्यवाद.